तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललोय पारसी किल्ला. जस्ट आत्ताच उठलोय, तयारी केली आणि आता चाललोय पारसी किल्ला. हां, हे बघू शकता. एक मिनिट थांबा, बॅक कॅमेरा. ही आमची अंतराजी मॉडर्न बनून चालली. तन्मय, विराज भाई, स्वराज आणि दीदी आत्ताच आंघोळ केली सकाळपासून, कारण संडे होता. बघू शकता, ही आहे लायब्ररी आणि इकडे आम्ही रोज येतो. अभ्यासाला नाही बोलू शकत आपण, पण आम्ही रोज येतो. हिची सकाळपासूनची तयारी चालू होती, चला म्हणून, आणि आज हिनेच प्लॅन केलाय. तो गाईज, ही आहे परम पाटीलची थार. तुम्ही याच्यावर नाव बघू शकता. आता आम्ही पोहोचलोय जस्ट आणि आता वरती चाललोय आम्ही. आता चढण आहे इकडे. 2 मिनिटात मी बॅक कॅमेरा दाखवते, एकच मिनिट. तर मित्रांनो, चढणच संपली आणि आम्ही व्हिडिओ काढायचंच विसरलो, त्याच्यामुळे तो सीन कट झाला. त्याच्यामुळे सेकंड पार्टमध्ये दाखवतोच आम्ही. इकडून मगाशी मंदिर दिसत होता, पण आता थोडा पुढे गेल्यावरती तुम्हाला दाखवते. 1 मिनिट की आपल्याला कुठे जायचं आहे. हा पाठीमागे बघते, त्याला भीती वाटते कारण त्याचाच मोबाईल आहे. चढण आहे पुढे. तर हे बघा, इकडे आम्ही चाललोय या जंगलामध्ये आणि इकडे लोक राहतात, पण कोण राहतं नाही माहिती आम्हाला, राहतात. हे बघा, हे लोक चढतात. आपल्याला आता तिकडेच जायचंय. लेट्स गो. तर मित्रांनो, आपण इथे आलोय फोटो काढायच्या जागेवरती. हा जो मंदिर दिसतोय, इकडे आपल्याला जायचंय. ही आपली, इकडे लोक फक्त फोटो काढायला येतात. हे बघू शकता, इथे सगळे कपल लोक येतात. ह्या मंदिरात चाललेलं आहे, माहित नाही कुठला मंदिर आहे. ही मुद्दाम पुढे गेले कारण हिला व्लॉग मध्ये दिसायचंय. मगापासून माझ्या बाजूला उभी होती, बघू शकता. हॅलो. तर हे आहे वडाचं झाड, इकडे बघू शकता तुम्ही. आतमध्ये देवी आहे, लांबूनच दर्शन घ्या. तर हे आहे बेलापूर गाव. तर माउंटेन पण दाखव आपला. ए बाबा, खाली उतर. फोटो साठी काय पण. तिकडून चाललंय, बघू शकता किती खोल आहे. काय खोल? आम्ही स्मशानभूमी जवळ आलोय फिरायला. मी ही आमच्या इथली फेमस बिल्डिंग, लेक व्ह्यू. हे कुलस्वामिनी रणा देवी. चल चल पुढे चल. मी एक बघू शकता, या मंदिरामध्ये कपाट पण आहे. मंदिरात कोण ठेवते? सो हा आहे फोटो स्पॉट. हे दोघं बघू शकता तुम्ही. इकडनं ट्रेन येते पनवेलवरून, ह्या साईडून ट्रेन येते आणि ह्या साईडून CST ला जाते. ओके, आता आपण चाललोय वरती मंदिरावर आणि आम्हाला एक झोमॅटोवाला दिसतोय. थांबा 1 मिनिट. ते बघू शकता. आता मंदिरावरती झोमॅटोवाला येऊन काय करणार आहे मला ते समजत नाही. बघू शकता इथे किती झाडे आहेत. ही दोघं जातात पुढे आणि थांबतात. याला माहित पण नाही ब्लॉग करायला घेतलंय. हाय कर. माझं लक्ष घेतली.
अरे त्यांनी बंद करून चालवलेलं ना, माझं लक्ष नाही गेलं. फारच मोठा रस्ता आहे हा. तसं बेलापूर एवढा वाईट नाही. असं वाटते भांडण झालंय आणि ही मुद्दाम जशी व्हिडिओ चालू करेन तशी धावायला सुरुवात करते. असं खूप वेळ बघितलंय मी. हे बघ, हे दोघं पुढे, हा जाऊन कधीच तिथे बसलाय. ही व्लॉगरच्या सोबतच आहे. विराज भाई इकडनं आला, हे खालून. हा बघा, हा हे जे दिसतंय ते नवी मुंबईचं हेड ऑफिस आहे. इकडेच खाली आम्ही गल्लीत कुठेतरी राहतो. बघू शकताय कसे दमले. हा मी नाही आली, मी आली नव्हती म्हणून हा सीन परत घेतला. छान हवा सुटली इकडे. दाखव का ते नाचत होते. बघा, आपण मंदिराच्या अगदीच जवळ आलोय. तर थोडंसंच चालायचंय आणि आपण पोचलोच. इकडे पाणी पण आहे. ही बाई जशी पाणी पिते. बघा, आपण पोचलोय आता. हा आहे मंदिर. आपल्याला दर्शनच घ्यायचे. भजन 24 तास चालू असतं. हा बोलतो भजन चालू आहे नंतर जाऊ. वा, बघा फारच संस्कारी आहे. आल्या पाय धुतले आणि मग दर्शनाला. आणि आम्ही इकडे चपला काढून आता चाललोय. चला तुम्हाला दाखवते आता मंदिर. खूप छान मंदिर आहे, बघू शकता. इकडे तुम्हाला पाण्याचं पण आहे. पाणी वगैरे प्यायचं असेल तर. ज्या गोष्टीची वाट बघत होते ती गोष्ट आली. तर आम्ही आता रिटर्न आलोय मंदिरातून. चाललोय आता चाललोय फोटो काढायला. कुठेतरी एक जागा शोधतो आणि 2-3 फोटो काढतो. बरे आले तर स्टोरीला ठेवतो. तो लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. व्लॉग एंड नाही होते. व्लॉग एंड तेव्हा होईल जेव्हा आम्ही बेलापूर गावात पोहोचू. सो बाय बाय. बघू शकता एक अशी पाणी पित आहेत. हिला प्यायचे पण हिला लाज वाटते. बघा, हे कॉलेजचं नाव करून आलेले फिरायला. अरे पण आज संडे. आमचा दिवस पण जरा जास्त चालतो. मित्रांनो, आता आम्ही चाललोय घरी आणि आता हा ब्लॉगचा एंड आहे. आणि तुम्हाला समोरचं दाखव. थांबा जरा. हा, 1 मिनिट. हा, तर इकडे अजून कोणतरी ब्लॉग करायला. हे बघा, माईक घेऊन आलेत रील्स बनवायला की कसली तरी. काय दाखव. ओ माय गॉड, इंटरव्ह्यू काहीतरी चालू आहे इकडे. माईक वगैरे घेऊन आलेत. शी, किती घाण असतात. बघा इकडे ही माझी नेहमीची ट्रेन आताच गेली जस्ट. चला, गुड बाय. बाय बाय.